कोऑर्डिनेट मध्ये या ठिकाणी ॲक्सिस काढले होते, त्यानंतर ॲक्सिसला या ठिकाणी आपण नावं दिले होते. अशा प्रकारच्या ठिकाणी दोन ॲक्सिस असतात, एक व्हर्टिकल लाईन एक हॉरिझॉन्टल लाईन काढल्यानंतर काय तयार होतं या ठिकाणी, हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणतो आपण याला, हा एक्स डॅश आणि हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि हा वाय डॅश. अशा प्रकारचं आपण या ठिकाणी काल तयार केलं होतं. मग इथं सेंटरला ओरिजिन किंवा पॉईंट कुठे येतात, कसे येतात, या सगळ्याच गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या होत्या. आणि पहिल्या दिवशी आपण नंबर लाईनच्या मार्फत मध्ये या ठिकाणी नंबर लाईनवरचं डिस्टन्स कसं काढायचं हे पण या ठिकाणी आपण थोडक्यात पाहिलं होतं. तर आता या ठिकाणी जाणून घेऊया आपण डिस्टन्स फॉर्म्युला स्टडी करायचं आहे आपल्या ठिकाणी आजच्या तासिकेमधून. ओके, दोन पॉईंट मधल्या ठिकाणी डिस्टन्स कसं काढायचं हे आपल्याला थोडक्यात ओळखून घ्यायचं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला अंतराचे सूत्र म्हणतात याला. कोणाचे सूत्र? अंतराचे सूत्र. तर कशा प्रकारे आपण फाइंड आउट करायचं आहे अंतर या ठिकाणी आपला काढून बघावं लागेल. ओके, म्हणजे दोन पॉईंट्स मधलं अंतर कसं काढतं या ठिकाणी कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये, आणि त्यासाठी आपला सूत्र कशा प्रकारे तयार होतो हे आपल्याला थोडक्यात माहिती करून घ्यावं लागेल. समजा एक कोऑर्डिनेट सिस्टीम काढली आपण. हे तुम्हाला माहित आहे, हा 1 2 3 4 5, इकडं 1 2 3 4 5 वगैरे 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 काहीतरी आहे. समजा आपण एक पॉईंट घेतला इथं 2,3 आणि 5,4, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे ए आणि बी नावाचं. ओके, त्या ठिकाणी ए आणि बी नावाचे असे दोन पॉईंट आहेत. आणि इथून इथपर्यंतचं अंतर आपल्याला विचारलंय, डिस्टन्स ऑफ किंवा लेंथ ऑफ ए कॉमा बी आपल्या ठिकाणी विचारलं आहे. आपल्या ए चे पण कोऑर्डिनेट माहिती आहे आणि बी चे पण कोऑर्डिनेट ठिकाणी आपला माहिती आहे. ओके, तर आता या ठिकाणी एक्स वरचे जे काही पॉईंट आहेत, ओके, कोणत्या ठिकाणी एक्स वरचे, हे तुम्हाला माहित आहे. आपण पहिल्या पॉईंटच्या ठिकाणी x1 म्हणूया, दुसऱ्या पॉईंटच्या ठिकाणी x2 म्हणूया, आणि इकडं ह्याला y1 आणि इकडं y2, आणि मधलं जे काय अंतर आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, याला जे पॅरलल असणार आहे इथलं अंतर. ओके, जर असं आपण तयार करून घेतला तर इथं याला एवढं जे अंतर आहे हे y ॲक्सिसचं डिस्टन्स मला आपण y म्हणूया, आणि एवढं जे अंतर आहे या ठिकाणी एक्स ॲक्सिस अंतर म्हणजे आपण काय म्हणूया ठिकाणी एक्स म्हणूया. ओके, जेवढं काय अंतर येईल हे एक्स, म्हणजे जे इथलं जे एवढं आहे तेवढंच इथलं अंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत. ओके, इथं आपण जर नाव सी दिला तर या ठिकाणी ट्रायंगल ABC तयार व्हायला ठिकाणी किंवा ACB, बरोबर आहे ना. आणि कोणता ट्रायंगल तयार व्हायला ठिकाणी? राईट अँगल ट्रायंगल. ओके, आपल्या इथलं गॅरंटी आपल्याला काही माहित नाही, आपण AB चं डिस्टन्स r घेतलं, इथलं अंतर x आले आणि इथलं अंतर या ठिकाणी y आले. ओके, मग या ठिकाणी जर मला x काढायचं असेल तर काय करावं लागेल? x2 - x1 करावं लागेल. ओके, काय करावं लागेल मला? x2 - x1. पाठीमागं आपण पहिल्याच तासिकेमध्ये पाहिलं होतं, नंबर लाईनवरचं अंतर काढता असताना दोन कोऑर्डिनेट, एक नंबर लाईन आहे तुमच्याकडं. ओके, 0 1 2 3 4 काहीतरी असं आहे. समजा इथं ए आहे आणि इथं बी आहे. ओके, आणि तुम्हाला विचारलं फाइंड द डी ऑफ ए कॉमा बी, तर तुम्ही काय केलं होतं, त्याच्यामधला बी चा कोऑर्डिनेट मोठा असतो किंवा कुठलाही कोऑर्डिनेट दोघांची वजाबाकी घेतली होती आपण, बरोबर आहे ना, 4, -1. ओके, म्हणजे त्या ठिकाणी इथला कोऑर्डिनेट मायनस इथला कोऑर्डिनेट, या दोघांना अंतर काढायचं, म्हणजे याच्यातून हा काय करायचं आपण वजा करायचं. ओके, मग 4 म्हणून 1 गेला 3, 3 चा मॉड्युलस 3च येतो, म्हणजे या दोघांमध्ये 3 चं अंतर आहे, बरोबर आहे. 1 2 3. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपला जर या नंबर लाईन वरती काय करायचं असेल,
यांचं इथला अंतर काढायचं असेल तर आपला हा पॉइंट मधून हा पॉइंट वजा करा किंवा ह्या पॉइंट मधून हा पॉइंट वजा करा, काय फरक पडणार नाही. आपण तिथं मॉड्युलस वापरतो किंवा स्क्वेअर वापरतो. म्हणून x चा अंतर ठिकाणी आपल्याला भेटून गेलं किती 4 - 3 x = 1. म्हणजे इथलं x = 1 आपल्याला भेटलं. सिमिलरली we can y = कोण आहे इक्वल ठिकाणी y काय करणार मग y2 - y1. म्हणजे मग y2 काय हो 5y मायनस y1 काय आहे ठिकाणी 2 आहे. 5 मधून 2 गेला 3 y = 3. ओके काय प्राप्त झाले ठिकाणी आपला y = 3. मग या सगळ्या गोष्टी जर आपल्या ठिकाणी प्राप्त होत असतील तर इन ट्रायंगल ABC कोण ट्रायंगल मध्ये ठिकाणी ABC मध्ये जर आपण गेलो अँगल ACB = 90 डिग्री. बरोबर आहे ना. इथला कोण कितीचा आहे या ठिकाणी ACB 90 अंशाचा आहे बरोबर आहे ना. त्यानंतर AC बरोबर आहे x, BC बरोबर आहे y आणि आपण AB बरोबर पकडलं या ठिकाणी R मीन्स रेडियस ऑफ सर्कल अशा ठिकाणी त्याला नाव दिले जाते. मग इन ट्रायंगल ABC बाय युजिंग Pythagoras theorem. What's Pythagoras theorem? Hypotenuse square is equal to base square is equal to काय म्हणता हायपोस्क्वेअर. हायपो काय मिळतं AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर किंवा CB स्क्वेअर, काय फरक पडत नाही. याच्या ऐवजी आपण व्हॅल्यू पण ठेवले R स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. बट मला एक सांगा या x म्हणजे काय हो x ची व्हॅल्यू काय x2 - x1. R स्क्वेअर इज इक्वल टू x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y च्या ऐवजी काय ठेवायचं y2 - y1 चा स्क्वेअर. टेकिंग अ स्क्वेअर रूट on both side. ओके मग r is equal to r means distance of 2 points समजा त्याला काय ठिकाणी distance between 2 points. r is equal to in square root x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर किंवा डायरेक्टच r is equal to x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर असंही काढताय. ओके काय नाही डायरेक्ट इथं स्क्वेअर रूट काढायचं आहे. त्या ठिकाणी r इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इथं पण वापरता येते. मग आता या ठिकाणी आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करूया. आपण या फॉर्म्युल्यानुसार आपण x आणि y च्या काढलेत. जर x आणि y च्या किमती काढत नसाल तुम्हाला x1 y1 आणि x2 y2 या ठिकाणी माहित असतील तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं हे फॉर्म्युला वापरायचं. जर तुम्हाला x1 y1 वजाबाकी अगोदर करून घेतला तर डायरेक्ट डायरेक्ट वापरायचं. वजाबाकी न करता वापरायचं असेल तुम्हाला पॉईंटच्या नुसार तर हे सूत्र वापरू शकता तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला इज इक्वल टू. ओके मग r इज इक्वल टू इन दिस ट्रायंगल सूत्र प्राप्त झालं आपल्या ठिकाणी r इज इक्वल टू x ची किंमत आहे ठिकाणी आपल्याकडे 1 चा स्क्वेअर. त्यानंतर कोण आहे ठिकाणी सांगा 3 व्हायचा 3 चा स्क्वेअर बरोबर आहे. मग r इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1 3 चा स्क्वेअर 9 r इज इक्वल टू 9 ने 10 वर्गमूळ निघते का 10 चा नाही निघत नसेल तर राहू द्या तसंच. मग त्या दोन पॉइंट डिस्टन्स साठी ठिकाणी r इज इक्वल टू 10. ओके
तर असं या ठिकाणी सूत्र पण तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवलं. आता डायरेक्ट एवढं काही करायचं नाही, डायरेक्ट क्वेश्चन आले की डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आणि त्याला सॉल्व्ह करून दाखवायचं. ओके. तर ठिकाणी आपला डिस्टन्स फॉर्म्युला प्राप्त झाला. r इज इक्वल टू किंवा डिस्टन्स फॉर्म्युला इज इक्वल डायरेक्ट पण लिहिता येते आपला इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1. काय फरक पडत नाही, तुम्ही x1 मायनस x2 घेतला तरी म्हणजे प्लस y2 मायनस y1 चा पूर्ण स्क्वेअर रूट मध्ये असते. म्हणजे एक क्वेश्चन घेऊया आपण याच्यावरती आता. फाइंड द distance between if coordinate of A and B is काहीतरी 3,7 and बीचा कोऑर्डिनेट घ्यायचा आहे आपण -5,6 काही असू दे. ओके. वेगवेगळं अलग काही होत्या काही फरक पडणार नाही. ओके. कारण आपण अंदाज घेतले. then the find the distance between A and B, AB. ओके. तर लेट सोल्युशन मध्ये आपण गेलो. लेट A of 3,7 is equal to x1, y1. याला काय पकडले की आपण x1, y1. त्यानंतर b is equal to -5,6 आहे. x2, y2. Okay. Then by using direct distance formula, okay, AB is equal to AB चे डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. म्हणून आपण आता r च्या ऐवजी काय वापरणार, डायरेक्ट AB वापरणार इन स्क्वेअर रूट. ओके. काय x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. ओके. तर सांगा x2 ची किंमत काय आहे बरं, -5. नंतर x1 ची इथे x2 हे बघा, हा x1 आहे, हा x2 आहे, हा y2 आहे आणि हा y1 आहे. ओके. सांगा x1 ची किंमत किती आहे मग 3. ओके. प्लस त्यानंतर y2 6 मायनस y1 7 चा स्क्वेअर. ओके. अगोदर वजाबाकी बेरीज करून घ्या, नंतर स्क्वेअर करा, नंतर वर्गमूळ निघत असेल तर काढा, नाहीतर काढू नका. 5 आणि -3 -8 चा स्क्वेअर. त्यानंतर 7 मधून 6 गेला
-1 चा स्क्वेअर ओके -8 चा स्क्वेअर प्लस 64 प्लस -1 चा स्क्वेअर प्लस 1 ओके किती आलं या ठिकाणी प्लस 65 ओके द डिस्टन्स ऑफ segment AB म्हणून किंवा coordinate between segment AB is in root 65 युनिट. जर सेंटीमीटर वगैरे असेल तर सेंटीमीटर लावायचं नाही तर युनिट म्हणून सांगून टाकायचं ओके. तर अशा प्रकारचे आपल्याला डिस्टन्स काढायचं सरळ सरळ जे काय कोऑर्डिनेट असतील एखाद्या कोऑर्डिनेट ते डिस्टन्स ते एखाद्या कोऑर्डिनेट विचारते त्यावेळेस आपल्या ठिकाणी काढता आलं पाहिजे. असे अनेक प्रश्न आहेत किंवा ट्रायंगल आहे ट्रायंगलचे पेरिमीटर काढायचं आहे ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे किंवा क्वाड्रिलेटरल आहे चौकोनाचे प्रकार ओळखण्याचे सूत्र आहे तुमच्यासाठी म्हणजे एकच फॉर्म्युला वापरून सगळे गणित तुम्हाला ठिकाणी सोडवायचे आहे बाकी काहीच वापरायचं नाही फक्त 4 वेळेस एकच फॉर्म्युला 4 वेळेस x1 y1 x2 y2 x3 y3 म्हणजे x4 y4 जर चौकोन असेल त्रिकोण असेल तर 3 ओके x1 y1 x2 y2 x3 y3 ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला एकच फॉर्म्युला मात्र इथं x3 x2 x4 x1 काही करू शकता तुम्हाला जसं प्रकारचं ऍडजस्टमेंट करायची आहे तशा प्रकारे तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता आणि हा फॉर्म्युला वापरून त्या ट्रायंगलची पेरिमीटर त्या ट्रायंगलचा एरिया किंवा जर क्वाड्रिलेटरल असेल स्क्वेअर असेल रेक्टँगल असेल पॅरालोग्राम असेल जे काय असेल त्याचं जे काय तुम्हाला विचारलं गेलंय त्या सगळ्या गोष्टी ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता ओके नो प्रॉब्लेम. तर अशा प्रकारे आपला डिस्टन्स फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे r इज इक्वल टू इन रूट x2 x1 चा होल स्क्वेअर प्लस y2 y1 चा स्क्वेअर इन रूट मध्ये ओके. मग याच्यावरती एक छोटंसं एक्झाम्पल पण ठिकाणी करून दाखवलंय. जर अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी ट्रायंगलचं चौकोनाचं वर्तुळाचं जे काही तुम्हाला काढायचं असतील डिस्टन्स फॉर्म्युला वापरून त्या ठिकाणी तुम्ही करू शकता ज्याबद्दल काही अडचण नाहीये ओके. तर तुमच्यासाठी आता डिस्टन्स फॉर्म्युला स्वाध्याय असे होते पाहूया आपण. यस डिस्टन्स फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावर स्वाध्याय नाही तुम्हाला ओके. त्याच्याबरोबर सॉल्व एक्झाम्पल पण आहे छोटेसे 8 किती छोटेसे 8 आणि 5.1 ही साठी होमवर्क आहे तुमच्यासाठी काय त्या ठिकाणी होमवर्क एच बबलू नंबर 1 सॉल्व एक्झाम्पल नंबर 2 प्रॅक्टिस सेट 5.1 या 5.1 च्या अगोदर जे काही सॉल्व एक्झाम्पल आहे ते सगळे तुम्हाला करून पाहिजे. त्यानंतर मग स्वाध्याय करायचे तुम्हाला प्रॅक्टिस सेट करायची ठिकाणी 5.1 उद्या त्याची किंवा जे काही डाऊट असतील ते घेतले जातील. त्यानंतर मग तुम्हाला ठिकाणी विचाराचा अभ्यास किंवा त्याच्या पुढचा सेक्शन फॉर्म्युला वगैरे आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊया म्हणजे तर आज करा याच्यामध्ये गणित जे आले नाही प्रॉब्लेम्स ते विचारा म्हणजे आणि मग याच्यामध्ये सगळे डाऊट्स घेऊन आपण पुढच्या तासिकेमध्ये ठिकाणी निश्चितपणे जाऊया ओके. ठीक आहे.